नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलो आहे ओंकारेश्वरच्या ब्रह्मपुरी घाटावर, जिथं उगवत्या सूर्याच्या साक्षीने सुंदरशी नर्मदा मैया वाहते. इथं ओंकारेश्वर बांधाचं पाणी अडवलेलं असल्यामुळं पाण्याची पातळी उतरलेली आहे. आपण बघू शकता. ही पाण्याची पातळी उतरली की लगबग सुरू होते ती मैयातला कचरा काढण्याची. शंतनूजी लोखंडे हे गेले अनेक दिवस हे काम इथं नेटाने करत आहेत. छोट्या मैयामध्ये प्रदूषण करणाऱ्या वस्तू ते उचलतात आणि त्या अशा पद्धतीने गोळा केले जातात. तो मातीचा दिवा होते, मातीच्या दिव्याने काम नाही. हे काम गेले अनेक वर्ष ते अव्याहतपणे करत आहेत. फार मोठी सेवा आहे ही. नर्मदा मैयाची पूजा करण्यापेक्षा ही श्रेष्ठ जर काय असेल तर ते आहे नर्मदा मैयाची स्वच्छता राखणं, तिला स्वच्छ ठेवणं. आपल्या घरी आपली एखादी वयस्कर आई असेल तर आपण तिला आंघोळ बिंघोळ घालून स्वच्छ ठेवतो ना. इथं आपण आपल्या मैयाला का बरं घाण ठेवायचं. आपण घातलेली वस्त्र, वापरलेल्या वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या, पुड्या, द्रोण हे सगळं मैयामध्ये टाकून आपण मैयाची खूप घाण करतो. ती होऊ नये म्हणून आपण या मैयाला निर्मल ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. चला आता आपण कामाला लावूया. नर्मदे हर.